पण आपलं गोष्ट राहिली करायची की लहान मुलांना आपण काहीच सांगू शकलो नाही त्याच्यामधून. आणि माझ्या मुलीचं नाव तुम्हाला माहिती आहे वारी आहे. वारीला वारी म्हणजे काय कसं सांगायचं. पण आपल्या वारकरी संप्रदायाचं माहिती सांगणारा एखादा कॅरेक्टर किंवा महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती सांगणारा कॅरेक्टर का नाही आहे पुढे. म्हणजे आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, एक मुलगा रडायला लागला, मला मला पाहिजेच आहे म्हणून त्याला तो मिनिएचर दिला. आणि मग त्याला सांगितलं हे काय आहे. त्यांना सांगितलं ह्याला वारकरी म्हणायचं, हा छोटा वारकरी आहे. की आपल्याकडे बाहेरून कॅरेक्टर आले, ते इकडे फेमस झाले. म्हणजे तुमचे मिकी माऊस असेल किंवा अजून एक्स वाय झेड असतील, तर आता आपलं कॅरेक्टर बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुढी अशी आपल्या जीवीची आवड संत ज्ञानेश्वर माऊलींनी व्यक्त केली. ही आवड सगळ्याच संतांनी व्यक्त केली. आणि आषाढी कार्तिकेला, विशेषतः आषाढीला संतांच्या पालख्या घेऊन हजारो लाखो वारकरी वारी करतात. वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राची व्याख्याच मुळात वारी करतो ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी करण्यात आलेली आहे. आणि अशी ही वारी शेकडो वर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. देशभरातले लोक तिथे येतात, वारीमध्ये सहभागी होतात. परदेशातले लोकही सहभागी होतात. आता ही वारी किती वर्ष अगोदर सुरू आहे याची काही मोजदाद नाही. कारण संत ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबाई वारी करत होते, तुकोबारायांच्या अनेक पिढ्या वारी करत होत्या, नामदेवरायांच्या घरात वारी होती. पण गेले 700 वर्षे तरी माऊलींची पालखी पंढरपूरला जाते. तुकोबांनी माऊलींची पालखी सोहळा सुरू केला, त्यांचे पुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला. आणि आधुनिक काळामध्ये माझ्या विशेषतः जे तरुण मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांनी फेसबुकवर वारीचा सोहळा पाहिला, फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले, त्याचं मोठं श्रेय ज्यांना जातं ते माझ्यासोबत आहेत स्वप्नील मोरे, फेसबुक दिंडीचे प्रवर्तक. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, तरुण भारतचा संपादक आहे. आणि मी उल्लेख केला ते स्वप्नील मोरे आज माझ्यासोबत आहेत. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. त्यांचे वडील रामभाऊ मोरे हे वारकरी, आणि महत्त्वाचं म्हणजे हे संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूतले. IT इंजिनियर असलेले, माझ्या माहिती बरोबर ना, IT इंजिनियर असलेले स्वप्नील तिकडची नोकरी सोडली आणि केवळ हौसे मौजेने सुरू केलेलं फेसबुक दिंडी पेज हे जगभर व्हायरल झालं. लाखो लोक त्याला जोडले गेले. आणि दरवर्षी ही वारी जेव्हा निघते तेव्हा फेसबुक दिंडी निघते. आणि त्याच्यात व्हर्च्युअल वारकरी म्हणजे फेसबुक दिंडीसोबत लाखो वारकरी सामील होतात. जगभरातून लोक सामील होतात. मुळात आता स्वप्नील मोरे तसं त्यांची टीम आहे, ते खरं तर खूप पुढे गेलेत, त्याच्याकडे आपण येऊयात. पण ते आज आपल्याला इथं भेटले. आणि हा कार्यक्रम जो आहे विठू माऊली नावाचं तरुण भारतचं जे वार्षिक आहे ते वार्षिक इथं आज प्रसिद्ध करण्यात आलं. त्याला आम्ही पाहुणे म्हणून स्वप्नील सरांना बोलवलेलं होतं. त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे ते छोटा वारकरी नावाची जी थीम वाजते गाजते आहे सगळीकडं सोशल मीडियावर, त्याचेही तेच जन्मदाते आहेत. तर आपण त्यांना विचारूयात. पहिलं तर तुम्ही छोटा वारकरीपासूनच सुरुवात करा आणि पुन्हा मूळ तुमच्या प्रवासाकडे आपण येऊया. मूळ प्रवासाकडे थोडं छोटा वारकरीच्या अगोदर जावं लागेल. कारण की फेसबुक दिंडीमध्ये आपण केटर केलं फक्त एक 12 वर्षाच्या पुढच्या मुलांना, ज्यांना फेसबुक वगैरे काय माहिती आहे किंवा जे आहेत. पण आपलं गोष्ट राहिली करायची की लहान मुलांना आपण काहीच सांगू शकलो नाही त्याच्यामधून. आणि माझ्या मुलीचं नाव तुम्हाला माहिती आहे वारी आहे. वारीला वारी म्हणजे काय कसं सांगायचं. कारण की तिला जर विचारलं आपण तर तिला नाही सांगता आलं. कारण की तिच्याकडे ते इनपुटच नव्हतं. आपण तिला सांगणार तरी कसं, कोणत्या भाषेत, आपल्या भाषेत किंवा तुमच्या भाषेत, माझ्या भाषेत तिला नाही समजणार. तिची भाषा आणि तिला कळणारी भाषा म्हणजे कार्टूनची भाषा आहे. आणि या कार्टूनच्या भाषेमध्ये तिला सांगायचं असेल तर आपल्याला काहीतरी असं करावं लागेल की जे युनिक आहे. जसं की छोटा आपल्याकडे भीम आहे, लिटल सिंगम आहे, लिटल कृष्णा आहे, ते सगळे आता कोकोमेलन पण पाहतात. पण आपल्या वारकरी संप्रदायाचं माहिती सांगणारा एखादा कॅरेक्टर किंवा महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती सांगणारा कॅरेक्टर का नाही आहे पुढे, हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. आणि मग मी सगळं सर्च केलं की काय काय आहे, कुणी कुणी काय बनवले. पण कुणीच ह्या विषयावरती, हा छोटा वारकरी म्हणजे खूप छोटा शब्द आहे आणि खूप कॉमन शब्द आहे तसं पाहायला गेलं तर, पण कुणी त्याचा ट्रेडमार्कही घेतला नव्हता किंवा कुणी त्याच्यावरती रजिस्ट्रेशनही केलं नव्हतं. आणि हा विचारच कुणी केला नव्हता की असं काहीतरी छोटा वारकरी आपण मुलांमध्ये, आपण पोस्टमध्ये तुम्ही कॅप्शनमध्ये टाकता हा छोटा वारकरी, हा छोटा वारकरी. पण त्याचं कॅरेक्टर बनवून त्याला ॲनिमेट करून किंवा त्याच्याच मुखातून आपल्याला जर लहान मुलांना काही सांगायचं आहे का, ह्याचा विचार कुणी का केला नाही. आणि मला बरेच जण विचारतात बरं का की कसं काय तुमच्या डोक्यात आलो. मला खरं सांगायचं तर कुणी माझ्या डोक्यात घातलं, मी असं नाव नाही घेणार, पण ते वरतून कुठून तरी आलंय असं मला वाटतं. आणि ते सुरू झालं, मी रजिस्टर केला.
मुख्यमंत्र्यांनी तो लॉन्च केला, त्याच्यामुळे तो सगळीकडे पोहोचला पण. कारण की मला असं वाटतं की राजाश्रय खूप महत्त्वाचा असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. बरेच संप्रदाय आहेत ते राजाश्रयामुळेच मोठे झाले, ते धर्मही मोठे झाले. आणि आपला संप्रदाय थोडासा त्या काळात राजाश्रय नसल्यामुळे मागं राहिला, असं मला माझी पर्सनल. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. आणि त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट अशी आहे की या मोबाईलच्या जमान्यात, AIच्या जमान्यामध्ये मुलांवर संस्कार कसे करायचे हा मोठा प्रश्न आता सध्या आपल्या समाजाला भेडसावतो आहे. मला असं वाटतं की हा फार चांगला प्रयत्न स्वप्नीलजी करतायत आणि त्याला यश येताना दिसतंय. तर तुम्हाला त्याचे काही प्रतिक्रिया येत आहेत का? तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेला होता, त्यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं, लोकार्पण झालं. तर तुम्हाला मुलांकडनं काही प्रतिक्रिया येत आहेत का? कारण मला असं वाटतंय की आपल्याकडं कार्टूनची जी हे आहे, जसं जापनीज कार्टून आहे, चायनीज कार्टून आहे, त्यांच्याकडे एक सामाजिक भान असतं. त्यांची संस्कृती, समाजाचं देणं, हे सगळा मेसेज त्याच्यामध्ये असतो. तुम्ही तर संतांचा मेसेज देत आहात. तर तुम्हाला लोकांकडनं काही रिप्लाय आलाय का? कारण बघा असं आहे, तुमच्या मुलीचं नाव वारी आहे, मग मुळात घरातच आहे. तुम्ही नुसतं वारीला नाही तर तिच्या मम्मीला घेऊन पण, तिच्या आईला घेऊन पण सगळीकडे जाताय. आज तुम्ही कार्यक्रमाला आलात तर तुम्ही सहकुटुंब आलेला आहात. तर हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे हा संस्काराचा भाग आहे. तुम्हाला अशा काही प्रतिक्रिया मिळाल्यात? प्रतिक्रिया सांगायचं झालं तर आता इतका तो क्यूट आम्ही बनवलेला आहे छोटा वारकरी. त्याचं मिनिएचर पाहिलं तर म्हणजे लहान मुलं आई वडिलांच्या मागे रडतात आहेत की आम्हाला त्याला तो पाहिजे नाही आम्हाला. म्हणजे आम्ही एका कार्यक्रमाला गेलो ते एक मुलगा रडायला लागला, मला मला पाहिजेच आहे म्हणून त्याला तो मिनिएचर दिला. आणि मग त्याला सांगितलं हे काय आहे. त्यांना सांगितलं ह्याला वारकरी म्हणायचं, हा छोटा वारकरी आहे. आणि मग तो काय सांगतोय ते मग ते मन लावून ऐकतात आहेत. म्हणजे थोडक्यात एक नातं जुळलं गेलेलं आहे सगळ्या लहान मुलांशी. ते व्हिडिओज पण पाहतात आहेत ना, ते एकदम मन लावून पाहतात आहेत. सगळेजण आम्हाला आता जे काही रिस्पॉन्स येतात ना, सगळे लहान मुलांचे जेवढे अकाउंट आहेत किंवा ते त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी असे छोटे मुलांचे अकाउंट काढले, ते फॉलोअर झालेले आहेत आता छोटा वारकरीचे. आणि मग ते रोज बघतात आहेत. ते बघताना ते व्हिडिओ आम्हाला त्यांचे आईवडील बनवून पाठवतात आहेत आणि पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे विचारतात आहेत किंवा नवीन काय तुम्ही करताय हे सांगा. म्हणजे इतका चांगला प्रतिसाद भेटेल एवढ्या 2-3 महिन्यात असं मला शपथ वाटलं नव्हतं. आणि खूप मोठा आहे हा प्रोजेक्ट. मला असं वाटतं माझं आयुष्य ह्याच्यामध्ये जायला. तर माझा मुलगा वैष्णव तुम्हाला माहिती आहे, त्याला आता हे पुढे न्यावं लागेल. जेणेकरून इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हा राबवायचा आहे की आपल्याकडे बाहेरून कॅरेक्टर आले, ते इकडे फेमस झाले. म्हणजे तुमचे मिकी माऊस असेल किंवा अजून XYZ असतील. तर आता आपलं कॅरेक्टर बाहेर पाठवण्याची वेळ आली असं मला वाटतं. म्हणून मी त्याचं स्ट्रक्चरच असं पूर्ण लीगल स्ट्रक्चर असं केलंय. उद्या कुठल्याही देशामध्ये किंवा युनेस्कोमध्ये जरी आपल्याला त्याला पाठवायचं आहे की चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी, तर आपण त्याला पाठवू शकतो. अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर उभं केलं. मला असं वाटतं स्वप्नीलजी ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, जग युद्धाच्या छायेत आहे आणि आपला जो विठोबा आहे तो निशस्त्र आहे, कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि संतांनी जो संदेश दिला आहे तो बंधुभावाचा, प्रेमाचा आणि वैश्विक कल्याणाचा दिला आहे. तो संस्कार, तो विचार जगभर तुमच्या निमित्ताने जाईल याच्याबद्दल मला शंका नाही. आणि हे कुणीतरी करणं गरजेचं होतं. लहान मुलांवरचे संस्कार हे तुम्ही करता आहात. एकदा स्वप्नील मोरे मला असं म्हणाले, मी म्हटलं हे तुम्ही कधी सुरू करता? 15 वर्षापूर्वी दरवर्षी त्यांचं हे सुरू होतं. आषाढी वारीचे वेध त्यांना 2 महिने आधी लागतात. तर तुम्ही हे कसं करता? तुम्हाला कसं सुचतं? ते म्हणतात हे आत्ता जसं त्यांनी उत्तर दिलं, मला माहिती नाही. तुकोबारायच मला ही बुद्धी देतात. मला असं वाटतं ह्याच्यावर विश्वास ठेवायला. याबद्दल बऱ्याच वेळा आमच्या बेकरीवरती विषय झालाय की काय करायला पाहिजे वेगळं, काय करायला पाहिजे. तेच म्हणजे फेसबुक दिंडी होते दरवर्षी आणि दरवर्षी आपण ते राबवण्याचा प्रयत्न करतोय, नवीन गाणं करतोय. पण वेगळं काहीतरी करायचं होतं, वेगळं काय करतं आणि आता ते वेगळं सापडले असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाला आयुष्याचं एक मोटिव्ह लागतं. मला असं वाटतं छोटा वारकरी माझ्या आयुष्याचं मोटिव्ह आहे आणि ते मला पूर्ण करायचं. फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, ज्याच्यासाठी आम्ही चाचपडतो आहोत, पत्रकार चाचपडतोय, साहित्यिक चाचपडतोय, की मुलांना या संस्कारांकडे कसं आणायचं, मोबाईलमधून त्यांची सुटका कशी करायची किंवा मोबाईलमधूनच त्यांना संस्कार कसे द्यायचे, हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न असा आहे, दरवर्षी फेसबुक दिंडीच्या जी वारी आहे तुमचं, त्याचं गाणं फार प्रसिद्ध होतंय. आता त्यांनी जी फेसबुक वारी सुरू केली दिंडी, त्याच्यात अनेक सामाजिक उपक्रम, जनजागृतीचे त्या निमित्ताने मोहिमा तुम्ही आखता. तर दरवर्षी गाणं ते एवढं व्हायरल होतं. कोरोनाच्या काळात तर अजूनही लाखो रील्सवर तुमची गाणी वाजत असतात. वारी चुकायची नाही, वारी चुकायची नाही, आणि कितीतरी गाणी केली. यंदाचं गाणं काय आहे ते जरा सांगा ना, आणि कसं सुचलं, काय काय आहे त्याच्यात? मी आत्ता बस स्टॉपला थांबलो होतो. मी गाडीचं काम करायला दिली गाडी एका ठिकाणी आणि ते बस स्टॉपवरती बसमध्ये जाताना पण रिंगटोनला आपलीच गाणी वाजत होती. खोटं नाही सांगत. बस स्टॉपवरती पण एक मुलगा त्याच गाण्यांवरती रील एडिट करत बसला होता वारीचे फुटेजचं. मग इतकं भारी वाटलं की काय पाहिजे आयुष्यामध्ये अजून. म्हणजे अंगावर काढायचं सांगताना आता पण सगळ्या वारीमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल तर रील्स सगळे 80% 70% असतील तरी आपल्या गाण्यांवरती बनलेले आहेत. 15 वर्षाचा आपला अनुभव येतो या गाण्यांमध्ये. आपण का करतोय की
तुकोबांनी अभंग केले. आपल्याला अभंग त्या लेवलचे नाही करू शकत आपण, पण आता आपण हे जे कलाकार आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन अवधूत गांधी असतील, इक्बाल लांजेकर असतील, आनंद सर असतील, हे सगळे कंपोजर रायटर्स यांना एकत्र करून एक नवीन पद्धतीने थोडक्यात त्यांना एक त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय की जो आत्ताच्या ट्रेंडिंग ह्याला म्हणजे ट्रेंडिंगच म्हणायला लागेल त्याला, रील्समध्ये ट्रेंड होतात रील्स, तर ते ट्रेंडिंगमध्ये आपली गाणी आहेत सगळे आत्ता. आणि ह्या वर्षीचं गाण्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही विचार करत होतो की आपण भक्तिशक्ती या थीमवरती गाणी करू शकतो का. तर मग भक्तिशक्ती फक्त आपण मूर्तीमध्ये पाहिली, तर गाण्यावरती आत्तापर्यंत ह्या विषयावरती गाणं कोणी केलेलं नव्हतं. आम्ही विचार केला की आपण एक तुकोबांचा वारकरी आणि शिवरायांचा एक पोवाडा गाणारा शाहीर आहे, तर हे दोघं सवाल जवाब करतील तर कसं करतील, अशी थीम ती आहे. आणि तो शाहीर तुकोबांच्या वारकऱ्याला विचारतोय, कुठला असे तो राजा सांगा उभा राहिला विठेवरी. म्हणजे अशा पद्धतीने ते सवाल जवाब आहे. मग हा सांगतोय की तो कोण आहे, किंवा ही जी वारकऱ्यांची सेना आहे अशी कोणती सेना आहे की जिच्याकडे तलवार नाहीये, ढाल नाहीये, अशी कोणती सेना आहे तर रक्तपात होत नाही. म्हणजे थोडक्यात दोघे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत, त्या दोघांमुळेच सगळं आपला महाराष्ट्र आहे. किंवा म्हणजे थीम त्यांच्या टायटलबद्दल सांगायचं झालं तर रामकृष्ण हरी जय शिवराय असं टायटल ठेवलं. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे, आणि आपण शिवरायांचं जर विचारलं तर सगळेजण भेटल्यावर जय शिवरायच म्हणतात. हे दोन्ही गोष्टी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून दोन्ही संप्रदायातले जे लोक आहेत किंवा दोन्ही शिवरायांचे भक्त असतील किंवा ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी असतील, हे कसे एकत्र येऊ शकतात. आणि ह्या गाण्यामध्ये आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. खूप लोकांना आवडले गाणं. आता परवाच आपण संभाजीराजे छत्रपती जे शिवरायांचे वंशज आहेत त्यांच्या हातून प्रस्थानच्या दिवशी आपण ते गाण्याचा व्हिडिओ लॉन्च केलाय. तर अशा पद्धतीने हे गाणं ही दरवर्षी नवीन काहीतरी करण्याचा आमची थीम विचार असतो, आणि सगळ्यांना आवडतात त्यांची पावती आपल्याला त्याच्या रिस्पॉन्समधून भेटते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी जसं म्हणालो की वारी करतो तो महाराष्ट्र, अशी जी व्याख्या झालेली आहे की हे जे संस्कार आहेत वारीचे ते करावे लागत नाहीत, ते आपोआप होतात. ते आजोबांकडनं वडिलांकडे येतात, वडिलांकडनं मुलाकडे जातात, मुलाकडनं नातवाकडे जातात, आणि ही अशी मंडळी जी आहेत हे ते संस्कार पुढे नेत असतात. आता ही जी संस्काराची इंद्रायणी आहे, तर आज जो कार्यक्रम आहे हा सगळा भक्तिमय संगीताची मैफल आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही की इथं पंडित आनंद भाटे आता आतमध्ये गात आहेत, आम्ही बाहेर उभं राहून हे बोलतो आहोत. भीमांना किंवा ज्यांना भीमसेन जोशी ज्यांचं अभंगांमुळं अजरामर झाले, तुकोबारायांचे अभंग गायले, सर्व संतांचे अभंग गायले, त्यांचे हे शिष्य आहेत. आणि मला आणखी सांगायला हे वाटतंय महत्त्वाचं, या ज्या मंजुषा कुलकर्णी पाटील आहे या शाहीर पठ्ठे बापूरावांच्या नात आहेत. तुम्ही बघा, ही जी भक्तिशक्तीची जी परंपरा आहे ती अशी महाराष्ट्राच्या नसानसामधून वाहती आहे. आणि हा जो संस्कार आहे, वारकरी आपला संस्कार पुढे कसा नेतो तर तो आपोआप जातो. याच्यामध्ये भालचंद्र नेमाडेंनी एकदा म्हटलं, हरी 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 गेला बापूला आपला आणि विठू चिकटला पारंबीला. म्हणजे हा विठोबा एकदा चिकटला की तो सोडत नाही. आणि हा जो विठोबा आहे हा प्रेम, बंधुभाव, एकोपा, ऐक्य हे सांगणार आहे, करुणा सांगणार आहे. एकमेकांवर प्रेम करा, ही माझ्या पदरची नाही. तसाच नम्र भाव त्यांचा आहे की हे माझ्या पदरचं नाही, तुकोबार आहेत माझ्याकडनं करून घेतात, माऊली माझ्याकडनं करून घेतात. आणि ही फार मोठी भावना आहे. मला असं वाटतं की या महाराष्ट्राचं जे काही संचित आहे ते स्वप्नील मोरे यांच्या रूपानं उभं आहे, आणि ते त्यांना तुकोबारायांनी याच्यासाठी उदंड प्रतिभा द्यावी, उदंड आयुष्य अर्पण करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.